वडिलांना काहीच नकोय. म्हणून हात जोडून विनंती करते, माझ्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये तुम्ही काय घेतलं आणि काय सोडलं. इथं बसलेल्या एकानं जरी स्वतःचे आईबाप सोडले असेल आणि घरात घेऊन आले तरी माझ्या कीर्तनाचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. किती शास्त्र सांगितले म्हणजे माणसं सुधारतील, किती पुराण सांगितले म्हणजे माणसं सुधारतील, किती वेद सांगितले म्हणजे माणसं सुधारतील. सगळं पाठ आहे आणि घरातले आईबापच घरात नाही तर तुमच्या वेदाला, शास्त्राला, पुराणाला काय उपयोग आहेत महाराज. बरेच लोक आम्हाला म्हणतात सगळेच कीर्तनकार सध्या आईबाप सांगतात. महाराज आईबाप सांगताय, आम्हाला काही हौस नाहीत महाराज. एकाच गोष्टीमुळे सांगतोय, कारण बऱ्याच हिंदूंचे आईबाप सध्या वृद्धाश्रमात दिसत आहेत आणि आमच्यासारख्या कीर्तनकारांनी सांगायचं सोडलं ना महाराज तर कोणतेच आईबाप घरात राहणार नाही. म्हणून या जागेवर जेवढं लोक ऐकून घेतात तेवढं कोणत्या सभेत सुद्धा ऐकून घेत नाही. म्हणून हात जोडून एकच विनंती आहे, आपापले माता पिता सांभाळा. उत्कृष्ट कर्म झाल्याशिवाय तर माऊली सुद्धा म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे किंवा आई बाप केवळ कासी तेने न जावी तीर्थासी. तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. स्वतःच्या मातृत्वाची पितृत्वाची सेवा करा. महाराज जन्माला तर प्रत्येक जण आले, परंतु जाता जाता जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल तर एक तर महाराज जीवन जगत असताना एक तर वारकरी म्हणून जगा, नाही तर देशाचं देश सेवक म्हणून जगा. त्या जगण्याला अर्थ आहेत महाराज. कोणी कुणासाठी लढायला तयार नाहीत महाराज. कोणी गेल्यानंतर फक्त कुटुंब रडतायत महाराज. पण आज जर विचार केला तर या देशाच्या सैनिकासाठी प्रत्येक जण रडते. मरायचं असेल तर मरावं असं एक तर देशाची सेवा करून, नाहीतर वारकरी होऊन. येणारे बरेच आहे आणि जाणारे बरेच आहे. पण महाराज गेल्या 1.25 महिन्यापूर्वी सगळेच लोक टीव्ही समोर बसले होते. कोणी जेवत होतं, कोणी झोपायच्या तयारीत होतं, कोणी मांडणी घालून बसलेलं होतं. प्रत्येकाच्या घरामध्ये बातम्या लावलेल्या होत्या आणि प्रत्येक बातमीला एकच कानावर आवाज येत होता की भारत देशाचे 40 जवान शहीद झालेत महाराज. इथे उभं राहून बोलतेत महाराज, या उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि उभ्या भारत देशामध्ये एकही व्यक्ती असा नसेल की त्याच्या डोळ्यात पाणी नसेल महाराज. प्रत्येक जण त्या शहीदांकरता रडत होतं महाराज. जन्माला येताना असं या आणि मरताना असं मरा की अख्खा देश आपल्यासाठी रडला पाहिजे. येणारे बरेच असतात आणि जाणारे बरेच असतात. मी अनेकदा सांगत असते, जन्म लेना भाग्य की बात है, मौत होना समय की बात है, लेकिन मौत के बाद भी लोगों के दिलों में जगा कर जाना ये तो कर्म की बात है. जीवनामध्ये जन्म भाग्याने मिळत असतो, मृत्यू वेळेनुसार येतो, पण मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये जागा करून जाण्याकरता माणसाने स्वतःचे कर्म तसे ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित देशाचं सेवक व्हा, नाही तर वारकरी होऊन तरी जाणं फार गरजेचं आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये उत्तम प्रकारचं कर्म करायचं असेल तर तिसरी गोष्ट महाराज, जीवनामध्ये मुलामुलींवर चांगले सुसंस्कार करा. निदान आपल्या घरामध्ये एखादा तरी टाळकरी जन्माला यावा, एखादा तरी वादक जन्माला यावा, एखादा तरी प्रवचनकार जन्माला यावा किंवा एखादा चांगला श्रोता जन्माला यावा. ही भावना आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. सध्या आपल्याकडे दुर्भाग्य एक महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या जिल्ह्यात तरी बरं आहे, पण आमच्या नाशिक जिल्ह्यात फार दुर्दैवी स्थिती आहेत महाराज की विचार जर केला तर आम्हाला विनेकऱ्यापासून तर टाळकऱ्यापर्यंत, मृदुंगाचार्यापासून तर कीर्तनकारापर्यंत सगळे विकत आणावे लागतात. सध्या आमच्याकडे विना घ्यायला सुद्धा कोणी येत नाही. सगळ्यात मोठं दुर्भाग्य. म्हणून मला सांगायचं एक गावामध्ये 2-2 वादक तरी तयार होणं आज काळाची गरज आहे. तरुण पिढी परमार्थात उतरणं आज मात्र वारकरी संप्रदायाची गरज आहे. म्हणून स्वतःच्या मुलामुलींवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता मुलींना एकच विनंती करते, कदाचित तुम्ही तुमच्या मुलीला एखादी भाजी नाही शिकवली चालेल, भाकर नाही शिकवली चालेल. मी अनेकदा सांगत असते, भाकर काही अवघड नाहीत महाराज. आणि आता सगळा मोबाईल युग आहे. मोबाईलवर यूट्यूब नावाचा चॅनल आहे. त्या यूट्यूबवर सर्च केलं भाकर कशी करावी तर कणिक मळण्यापासून भाजण्यापर्यंत सगळं दाखवतं. तुम्ही एकदा सर्च करून पहा, सगळं दाखवतंय. म्हणून भाकर नाही शिकवली चालेल, भाजी नाही शिकवली चालेल, पण आई म्हणून कर्तव्य करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलींना फक्त अंग झाकेल
तेवढे कपडे घालायचे शिकवा. खूप झालं आणि आज ती काळाची गरज आहे. कारण मुलींचे कपडे पाहिलेत ना, अक्षरशः लाज वाटते असे कपडे घातलेले असतात. म्हणून आपल्या मुलींना अंग झाकेले एवढे कपडे घालायचं शिकवा. पाश्चात्य देशातली संस्कृती आपल्या देशात आणू नका. कारण आपल्या हिंदू देशाची आणि धर्माची जी संस्कृती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या धर्माचं पालन करा, कर्म व्यवस्थित करत असताना संस्कार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कदाचित इथे आल्याच्या बरोबर मात्र त्या ठिकाणी पुण्यकर्म करत असताना मात्र त्या ठिकाणी नाही काही करता आलं तर कन्यादानासारखं श्रेष्ठ दान आपल्या हातून व्हावं हे तरी भान आपल्या जीवनात आपलं राहिलं पाहिजे. पण सध्या महाराज, माझं बोलणं तुम्हाला कडवट वाटेल, कडू वाटलं तरी चालेल, पण जाता जाता बोलूनच जाते. आज समाजाला त्याची गरज आहे म्हणून बोलते आहे का. पहिले लोक कन्यादान करायचे, पहिले लोक कन्यादान करायचे. आता आईबापच कन्यादान न करता मुली विकायला लागले. याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतं. खरंच मुली विकायला लागले. बंगला दिसतो, गाडी दिसते ना, आपण जर विचारलं लग्न करायचे का, ते म्हणतात आमच्या ऐपत नाही. तुम्हाला करायचं असेल तर करून घ्या, 5-6 लाख रुपये खर्चायला द्या. एक सांगते, लग्नाला मदत 100% मागा, पण 5-6 लाखात आपली मुलगी विकू नका. मात्र पुण्यकर्म कन्यादान आहे. कारण सालंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाच्या समान. कन्यादान केलं की पृथ्वीदान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून कन्यादान करणं श्रेष्ठ दान आहे. आणि नाही सगळं झालं तर एखाद्याचं स्थळ तरी जमवा आयुष्यात आल्याबरोबर. पण सध्या मोडतात बरेच, पण जमवणारे कोणीच राहिले. मोडणाऱ्यांची संख्या वाढलीच महाराज, इतकी वाढली ना, 2-2 वर्ष एका गावात कोणाचं स्थळ जमत नाही. बरं, मोडायला का दुसऱ्या गावातलं येत नाही, शेजारचंच असतं, दुसरं कोणीच नाही. म्हणून एक सांगते, कोणाचं जोडता आलं तर जोडा, पण मोडण्याच्या भानगडीत पडू नका. अहो, लोकाला कशातलं खावं हे सुद्धा कळत नाही. एक बोलू का महाराज, पहिले लोक स्थळं थांबवायला स्वतःचं पेट्रोल स्वतःचं डिझेल खर्च करायचे, स्वतः पैसे खर्च करायचे. स्थळं जमवणारे मध्यस्थी चांगले होते. पण सध्या महाराज, स्थळं जमवायचे सुद्धा लोक दलाली करायला लागले. याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य तुम्हाला सांगते. ज्यांनी स्थळं जमवायचे 5-50 खाल्ले असेल, इथं उभं राहून बोलते, त्याचा शेवट कधीच चांगला होणार. मला हाच खरा परमार्थ आहे. किती परमार्थ सांगितलं म्हणजे लोक सुधारतील सांगा ना. कदाचित याच्यात सुधारणा केली तर परमार्थ सुधारणा होईल. म्हणून मानवी जीवनामध्ये योग्य कर्म करा. कदाचित मात्र आपल्या आयुष्यामध्ये कर्म व्यवस्थित करत असताना धर्माचं पालन करा. याही पलीकडे जाता जाता साई चरणी एकच प्रार्थना करते, हे भगवान, तेरी अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान, तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. आणि माझा हिंदू धर्म सही सलामत ठेवण्याकरता आपणही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून धर्माचं पालन करा. कदाचित आपली संत इच्छा पूर्ण करतील. कारण संतांचा व्यापार आणि देवाचा व्यापार खूप मोठा फरक आहे. देवाचा व्यापार उधारीचा व्यापार आहे, म्हणजे सेवा करायची आत्ता आणि मेवा घ्यायचा नंतर. तसं संतांचा व्यापार रोकडा व्यापार आहे, सेवा इथंच करायची आणि मेवा सुद्धा इथंच घ्यायचा. असा संतांचा व्यापार आहे. हे मला
सेविता येणे पोटधाई. म्हणजे तुकोबाई म्हणतात संतांचा व्यापार हा रोख व्यापार आहे. जिथं भूक लागली तिथे पोट भरणार असा संतांचा व्यापार आहे. आणि संत आपलं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. कदाचित संतही आपलं पोट भरतील, आपली इच्छा पूर्ण करेल, देवही आपली इच्छा पूर्ण करेल, पण त्याच्याकरता आयुष्यामध्ये काहीतरी परमार्थ होणं गरजेचं आहे. आणि परमार्थच करायचं असेल तर फार काही करू नका, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन. सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा कीर्तन महोत्सव मला TRP चांगला होता. बऱ्याच लोकांनी बघितला तो कार्यक्रम, अगदी दिल्लीपर्यंत बघितला, अगदी बऱ्याच ठिकाणी बघितले गेले, लांब लांबून फोन आले. आणि TRP चांगला मिळाल्यामुळे कलर्स मराठीला सुद्धा मी 15 दिवसापूर्वी एकदम कडक या कार्यक्रमात कार्यक्रम केला. त्याही कार्यक्रमाला महाराजांची चांगली साथ मला लाभलेली आहे. अशा आदरणीय हरिभक्त परायण सगळ्या महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं गायन आवडतं ते संदीपजी महाराज पारे, त्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमचे देशमुख मात्र सर त्यांचे ऋण व्यक्त करते. माझे बंधू अमोल होकारडे, सगळे टाळकरी, गुणीजन मंडळी, विनेकरी, आमच्या सगळ्या तुळशी घेऊन उभ्या असणाऱ्या ताई, सर्व महिला भगिनी, त्याच पद्धतीने सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य माझे पती सतीशजी महाराज जगताप, त्यांचेही ऋण व्यक्त करते. आमचे बंधू आप्पाभाऊ माळोदे, त्यांचेही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आमचे भाऊसाहेब नाणे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही ऋण व्यक्त करते. कारण या गावाला त्यांच्यामुळेच माझी ओळख झालेली आहे. त्यांचेही ऋण व्यक्त करते. मला वाटतं 16 सगळ्यांचं ऋण व्यक्त करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम.